नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी महेश नथू ठोसर, उपशिक्षक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. चला अभ्यास करूया. इयत्ता 7वी, विषय मराठी व्याकरण, घटक वाक्य व वाक्यांचे प्रकार. सर्वप्रथम आपण शिकणार आहोत वाक्य म्हणजे काय. आता बघा, मी काही शब्द उच्चारणार आहे, त्याचा अर्थ तुम्हाला कळला का ते मला सांगा. शाळा, काल, बाजार, आगगाडी, दोन, होता, परवा. हे शब्द मी एकापुढे एक उच्चारले. याचा अर्थ तुम्हाला कळला का? निश्चितच नाही. पण आता मी दुसरं आणखी काही शब्द एकापुढे एक उच्चारणार आहे, त्याचा अर्थ तुम्हाला कळला का ते मला सांगा. मी दररोज सकाळी 7 वाजता शाळेत जातो. आता जे शब्द मी उच्चारले त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला निश्चितच कळला असेल की या ठिकाणी शाळेमध्ये जाण्याची क्रिया आहे आणि मी दररोज सकाळी 7 वाजता शाळेमध्ये जातो. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. ही वाक्याची व्याख्या आहे. वाक्याच्या इतरही काही व्याख्या आहेत. पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. त्याचप्रमाणे क्रमाने येणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. अशा या वाक्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तेव्हा आपण जे काही वाक्य बोलतो, वाचतो, त्या वाक्याचे 2 भाग असतात. पहिला भाग ज्याच्या विषयी सांगायचे असते किंवा सांगितलेले असते त्याला उद्देश असं म्हणतात. आणि वाक्यामध्ये जे सांगायचं असतं किंवा जे सांगितलेलं असतं त्याला विधेय असं म्हणतात. अशा प्रकारे वाक्याचे 2 भाग असतात, उद्देश आणि विधेय. उदाहरणार्थ, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. या वाक्यामध्ये मुलाविषयी माहिती सांगितलेली आहे किंवा सांगायची आहे, म्हणून मुलगा हा शब्द जो आहे त्याला उद्देश म्हणतात. आणि जातो, जाण्याविषयी सांगितलेला आहे, म्हणून मग जातो हा शब्द विधेय आहे. त्याचप्रमाणे मुलगा आणि जातो याच्याशिवाय इतरही काही शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ, त्याचा, मोठा हे शब्द जे आहेत हे उद्देशाचा विस्तार करणारे शब्द आहेत. म्हणजे मुलगा या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारे, त्याचा विस्तार करणारे ते शब्द आहेत. तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार करणारे शब्द आहे, म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत. अशा प्रकारे वाक्याचे 2 भाग असतात, उद्देश आणि विधेय. आता खाली एक वाक्य मी दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. उदाहरणार्थ, गणेश दिवाळीला मामाच्या घरी गावाला गेला होता. आता वाक्याचे प्रकार ते आपल्याला शिकायचे आहेत. इयत्ता 7वीमध्ये अभ्यासक्रमात आपल्याला वाक्याचे 4 प्रकार दिलेले आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रकार पहिला, विधानार्थी वाक्य.
अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्या वाक्यांमध्ये फक्त विधान केलेलं असतं किंवा सामान्यपणे काहीतरी माहिती त्या ठिकाणी सांगितलेली असते. मग अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. या वाक्यामध्ये आजचा दिवस कोणता आहे त्या दिवसाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य, माझे घर दवाखान्याजवळ आहे. तिसरं वाक्य, गुरुजींनी कविता चालीवर म्हणून दाखवली. चौथं वाक्य, सर्वत्र परिस्थिती सारखी नसते. पाचवं, तो रोज व्यायाम करत नाही. या सर्व वाक्यांमध्ये किंवा या प्रत्येक वाक्यामध्ये फक्त काहीतरी माहिती सांगितलेली आहे, विधान केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. प्रकार दुसरा, प्रश्नार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि अशा प्रकारचे वाक्य ओळखायला देखील अतिशय सोपे असतात. या वाक्याच्या शेवटी अशा प्रकारे प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. बघा, प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्यांमध्ये काय, का, कोण, कोणी, कोणाला, केव्हा, कुठे, कसा, कोणता, कोणत्या अशा प्रकारच्या प्रश्नार्थक शब्दांचा वापर केलेला असतो आणि त्या शब्दांचा वापर करून प्रश्न विचारलेला असतो. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, पहिलं वाक्य, सदाचा व्यवसाय कोणता होता. या वाक्यामध्ये कोणता हा शब्द प्रश्नार्थक आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. दुसरं वाक्य, कोणी सांगितलं रे तुला. या वाक्यामध्ये कोणी हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तिसरं वाक्य, कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या. या वाक्यामध्ये कोणत्या हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. चौथं वाक्य, आई रोहनवर का रागावली. या वाक्यामध्ये का हा शब्द प्रश्नार्थक आहे, त्याचप्रमाणे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. पाचवं वाक्य, तू माहेरी केव्हा आलीस. या वाक्यामध्ये केव्हा हा शब्द प्रश्नार्थक आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकारे ज्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. पुढचा प्रकार तिसरा, उद्गारार्थी वाक्य. अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्या वाक्यांमध्ये आश्चर्य, आनंद, दुःख, भीती, तिरस्कार अशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या असतात. आश्चर्य, आनंद, दुःख, भीती किंवा भय, तिरस्कार अशा प्रकारच्या भावना या वाक्यांमध्ये व्यक्त केलेल्या असतात आणि त्या वाक्यांच्या शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असतं. बघा, हे उद्गारार्थी चिन्ह आहे. अशा प्रकारचं एक चिन्ह, एक उभी रेषा आणि त्याच्या खाली टिंब, याला म्हणतात उद्गारार्थी चिन्ह. उदाहरणार्थ, पहिलं उदाहरण, अरे रे फार वाईट झाले. या वाक्यामध्ये दुःख व्यक्त केलेलं आहे, दुःखाची भावना व्यक्त केलेली आहे. दुसरं वाक्य, शाबास चांगले काम केलेस. एखादा स्पर्धेमध्ये जिंकला किंवा परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवला, भरपूर मार्क मिळवले की आपण त्याला शाबास, आपल्याला आनंद होतो आणि आपण त्याला शाबासकी देतो. म्हणून मग या वाक्यामध्ये आनंदाची भावना व्यक्त केलेली आहे. तिसरं वाक्य, बाप रे केवढा मोठा नाग. या वाक्यामध्ये आश्चर्य पण आहे आणि नाग म्हटला की तो
भीतीदायक प्राणी आहे, म्हणून मग त्याचं नाव ऐकल्याबरोबर किंवा तो दिसल्याबरोबर आपल्याला भीती वाटते. म्हणून या ठिकाणी भीतीची आणि आश्चर्याची भावना व्यक्त केलेली आहे. चौथं वाक्य, छी काय घाणेरडा वास आला. या वाक्यामध्ये तिरस्कार व्यक्त केलेला आहे. घाणेरडा वास आला की आपण नाक मुरळतो, नाक झाकून घेतो. म्हणून या ठिकाणी तिरस्काराची भावना व्यक्त केलेली आहे. त्यानंतर पाचवं वाक्य, काय कासवाने पैज जिंकली. तुम्हाला कासव आणि ससा यांची गोष्ट माहीत आहे. मग अशा प्रकारे त्या गोष्टीमध्ये कासव स्पर्धा जिंकतं धावण्याची, आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कासवाने पैज जिंकल्यामुळे ऐकणाऱ्याला आश्चर्य झालेलं आहे. कारण कासव हे हळूहळू धावतं, तर ते स्पर्धा जिंकण्याची शक्यताच नसते, पण त्याने स्पर्धा जिंकलेली आहे हे ऐकून आश्चर्य होतं आहे. म्हणून मग या ठिकाणी आश्चर्याची भावना व्यक्त केलेली आहे. काय कासवाने पैज जिंकली. तर अशा प्रकारे ज्या वाक्यांमध्ये आश्चर्य, आनंद, दुःख, भीती, तिरस्कार अशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या असतात, त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. प्रकार चौथा, आज्ञार्थी वाक्य. अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्या वाक्यांमध्ये आज्ञा किंवा आदेश, त्याचप्रमाणे विनंती, कर्तव्य किंवा प्रार्थना केलेली असते. अशा गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या असतात, त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. बघा, विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य या वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो, त्यामुळे ते ओळखायला थोडं कठीण जातं. आणि म्हणून मग थोडं विचारपूर्वक आपण ते वाक्य जर वाचलं तर आपल्याला आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्य कोणतं आहे ते लगेच ओळखता येईल. मग आता या ठिकाणी उदाहरणार्थ आज्ञार्थी वाक्यांचे उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण, मुलांनो रांगेत चला. आपल्याला शाळेमध्ये काही आज्ञा दिल्या जातात. खाली बसा, उभे राहा, गपचूप बसा, पुस्तकं काढा, वाचन करा, अशा प्रकारच्या आज्ञा दिल्या जातात. या ठिकाणी देखील मुलांनो रांगेत चला, मुलांना आज्ञा दिलेली आहे रांगेत जाण्याची, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. दुसरं, कृपया आपण खाली बसून घ्या. कृपया हा जो शब्द आहे हा विनंती दर्शवणारा शब्द आहे. याला आपल्याला विनंती करायची असेल त्यावेळेला आपण कृपया हा शब्द वापरतो. या वाक्यामध्ये विनंती केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. तिसरं वाक्य, देवा सर्वांना सुखी ठेव. या वाक्यामध्ये देवाला विनवणी केली आहे किंवा प्रार्थना केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. चौथं वाक्य, वाहने नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने न्यावेत. हा नियम आहे, तो सगळ्यांनी पाळला पाहिजे. तो एक प्रकारे सरकारी आदेश आहे, म्हणून मग हे आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचप्रमाणे पाचवं वाक्य, आपण आपल्या आईवडिलांची सेवा करावी. प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. म्हणून मग अशा प्रकारची जी वाक्य असतात त्यांना म्हणतात आज्ञार्थी वाक्य. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इयत्ता 7वीमध्ये हे 4च प्रकार अभ्यासासाठी दिलेले आहेत. या व्यतिरिक्त होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, साधे वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असे वाक्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार तुम्हाला पुढच्या इयत्तामध्ये अभ्यासायचे आहेत. आता आपण वाक्यांचे प्रकार, उद्देश्य, विधेय हे आपण शिकलो. त्यावर आधारित गृहपाठ. आता खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं गृहपाठामध्ये तुम्ही सुंदर सुवाच्य अक्षरात आणि अचूक लिहायची आहेत. प्रश्न पहिला, खालील वाक्यातील उद्देश व विधेय ओळखा. पहिलं वाक्य,
काल रात्री पाऊस धो धो पडला. दुसरं वाक्य, आपला सुंदर पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचतो. पुढचं वाक्य, राहुलने माझे स्वप्न या विषयावर निबंध लिहून वर्गात सादर केला. पुढचं वाक्य, झोपडपट्टीतील शाळकरी मुलांना लेखिकेने मोफत वह्यांचे वाटप केले. शेवटचं वाक्य, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणाचे बलिदान केले. या वाक्यांमधील उद्देश आणि विधेय हे तुम्हाला ओळखायचं आहे. दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यांचा प्रकार ओळखा. आता खाली काही वाक्य दिलेली आहेत. आपण वाक्यांचे प्रकार शिकलो आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि अशा प्रकारे वाक्यांचे जे आपण प्रकार शिकलो, आज्ञार्थी वाक्य, असे जे प्रकार आपण शिकलो त्यापैकी कोणता प्रकार आहे त्या वाक्याचा ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि या ठिकाणी तिसरा प्रश्न दिलेला आहे. विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी व उद्गारार्थी वाक्यांचे प्रत्येकी 2-2 उदाहरणे स्वतःच्या मनाने तयार करून लिहा. आपण जे 4 प्रकार शिकलो त्या प्रत्येक प्रकारचे 2-2 उदाहरणं तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. धन्यवाद.